लेग पीस घेतलेले आहेत. त्यांना अशा पद्धतीने दोन्ही साईडने कट्स करून घेतले जेणेकरून मसाला आतपर्यंत व्यवस्थित लागेल. आता आपण सर्वप्रथम तर मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे 2 ते 3 चमचे इतकं दही घेतले. ह्यातलं मी पाणी पूर्णतः काढून घेतलेलं आहे. आपण इथे थोडंसं पाणी ठेवून देखील दही घेऊ शकतो, पण इथे मी पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे. आणि साधारणतः 2 चमचे इतकं मी थोडंसं तव्यावर भाजून घेतलेलं बेसन घेते. इथे मी अगदी 2 ते 3 मिनिटासाठी बेसन भाजून घेतले. आता ह्यामध्ये मी घरगुती मसाला 1 चमचा घालून घेते. तसेच 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धी चमची हळद, तसेच माझ्याकडे कोल्हापुरी मसाला देखील होता, तो देखील मी इथे अर्धी चमची घालते. तुम्ही ह्याऐवजी आपला जो घरगुती मसाला आहे त्याचं प्रमाण वाढवू शकता. तसेच धणे पावडर देखील इथे मी 1 चमचा घालून घेते. पाव चमची इतका गरम मसाला आणि अर्धी चमची चिकन मसाला घालूयात. मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ आणि 1 चमची आलं, लसूण आणि कोथिंबीरचं वाटण. साधारणतः अर्धी पळी इतकं तेल ह्यामध्ये घालूयात आणि अर्धा लिंबाचा रस. आता हे सर्व मसाले आपण एकजीव करून घेऊया. चमचीच्या साह्याने इथे मी सर्व मसाले एकत्र करून घेते. इथे मी लाल कलरचा फूड कलर वापरला नाही आहे, परंतु तुम्हाला जर का फूड कलर वापरायचा असेल तर तो तुम्ही वापरू शकता. त्याने तंदुरीला रंग छान येतो. जितकं जास्त वेळ आपण चिकनला मॅरिनेट करू तितकं त्याचा फ्लेवर छान येतो. आता ह्यामध्ये आपण बरेचसे मसाले घातलेत, परंतु जर का तुम्हाला जास्त मसाले घालायचे नसतील आणि तितका वेळ नसेल तर तुम्ही सरळ बाजारामध्ये जो विकतचा तंदुरी मसाला मिळतो तो आणून ह्यामध्ये घालू शकता, जेणेकरून तुम्हाला जास्तीचे मसाले घालण्याची गरज उरणार नाही. आता 2 तास झालेले आहेत. आपण हे चिकनचे लेग पीस आहेत ते तव्यावर घालून घेऊया. तुम्ही ते बघू शकता, मी सुरुवातीला इथे तेलाचा 1 थेंबही टाकलेला नाही आहे, कारण आपण हे मॅरिनेट करताना ह्यामध्ये तेलाचा वापर केला आहे. त्याच तेलावर आपण जोपर्यंत होईल तोपर्यंत परतून घेणार आहोत. अगदी जर का गरज भासली तरच आपण ह्यामध्ये तेलाचा वापर करूयात. आता हे झाकून आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर साधारणतः 10 मिनिटासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित ते शिजवून घ्यायचं आहे. 10 मिनिटानंतर आपण हे लेग पीस आहेत ते उलटून घेऊयात. 7 ते 8 मिनिटानंतर पुन्हा हे पीसेस आपण उलटून घेऊयात. मला जास्त मसाला लावलेलं चिकन आवडतं, त्यामुळे मी इथे जास्त मसाल्याचा वापर केला आहे. तुम्हाला जर का जास्त आवडत नसेल तर तुम्ही